नमस्कार, मी ॲडव्होकेट माणिक शिंदे, कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष। काल सरकारने प्रतिज्ञापत्रासाठी लागणारा 100 रुपयाचा स्टॅम्प हा रद्द करून तो थेट 500 रुपयाचा केलेला आहे। म्हणजे पूर्वी आपण जे 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र करत होतो ते प्रतिज्ञापत्र करण्यासाठी आता आम्हाला 500 रुपयाचा स्टॅम्प घ्यावा लागणार आहे। म्हणजे स्टॅम्पमध्ये थेट 5 पट वाढ झालेली आहे। सरकारची तिजोरी रिकामी झालेली आहे, सरकारच्या तिजोरीत खणखणाट आहे। हे कारण देऊन स्टॅम्प पेपरमध्ये थेट 5 पट वाढ सरकारने केलेली आहे। पण सरकारला शेतकऱ्यांच्या घरची तिजोरी रिकामी झालेली आहे हे दिसत नाही, शेतकऱ्यांच्या घरातील तिजोरीत खणखणाट आहे हे दिसत नाही। सरकारला फक्त आपलीच तिजोरी दिसते, शेतकऱ्यांची तिजोरी दिसत नाही। तुम्ही जर एका रात्रीत तुमचा स्टॅम्प हा 5 पट वाढ करून विकत असाल तर शेतकऱ्यांचा ऊससुद्धा एका रात्रीत तो 5 पटीने वाढला पाहिजे। म्हणजे आम्ही गेल्या गळीत हंगामामध्ये ऊसाला 3000 रुपये दर घेतलेला आहे, त्याचे 5 पट केलं तर यावर्षी तुमच्या नियमाप्रमाणे तुमच्या स्टॅम्पच्या सिद्धांताप्रमाणे आम्हाला यावर्षी पहिली उचल ही 15000 रुपये मिळाली पाहिजे। मायबाप सरकार, माझी तुम्हाला विनंती आहे की तुमच्या मालाला बाकी भाव आहे आणि आमच्या मालाला भाव का नाही। त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे, जसं तुम्ही स्टॅम्पमध्ये 5 पट वाढ केलेली आहे तसाच यावर्षीच्या ऊसामध्ये 5 पट वाढ झाली पाहिजे आणि आम्हाला पहिली उचल ही महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिली उचल ही 15000 रुपये मिळाली पाहिजे। एवढीच माझी सरकारला विनंती आहे। धन्यवाद।